हॅलो फ्रेंड्स, आजच्या या फटाफट रिव्हिजनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चॅप्टर 12 मिनरल न्यूट्रिशन. आता 15 ते 20 मिनिटांमध्ये हा चॅप्टर आपल्याला पूर्ण रिवाईज करायचा आहे. त्यामुळे जे बेसिक गोष्टी आहेत किंवा आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहणार आहोत यासारख्या गोष्टी इथे इन्क्लूड केलेल्या नाही आहेत. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बेसिक नीड जरी सारख्या असल्या तरी प्लांटच्या बाबतीमध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात मिनरल न्यूट्रिशन किंवा जे काही मिनरल वेगवेगळे प्लांटला लागतात ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या न्यूट्रिशनबद्दल इथे आपल्याला प्रामुख्याने फोकस करायचा आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे मेथड्स टू स्टडी द मिनरल रिक्वायरमेंट ऑफ द प्लांट्स. 1860मध्ये ज्युलियस वॉन सॅके नावाच्या या जर्मन बॉटनिस्टने सगळ्यात पहिल्यांदा हायड्रोपोनिक्सचा शोध लावलेला आहे. तर त्या हायड्रोपोनिक्स म्हणजे काय आहे, तर कल्चर ऑफ प्लांट इन अ सॉइल फ्री डिफाईन्ड मिनरल सोल्युशन. म्हणजे इथे प्लांटची आपण लागवड कशामध्ये करतो, तिथे आपण त्याच्यासाठी सॉईलचा वापर करत नाही, तर त्याऐवजी मिनरल सोल्युशन याच्यामध्ये यूज करत असतो. मग यासाठी लागतं ते शुद्ध पाणी लागतं, प्युरिफाईड वॉटर आणि मग काही मिनरल न्यूट्रिएंट लागतील. मग इथे असं एक आवश्यक आहे आणि सॉईल का नाही चालत किंवा सॉईलला आपण इथे का अवॉइड करतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण सॉईल इथे जर वापरली तर त्याचं आपल्याला मिनरल कंपोजिशन वेल डिफाईन ठेवता येणार नाही. ठराविक जे आपल्याला हवं तसं आपण ॲडजस्ट करू शकणार नाही आणि त्यासाठी आपण काय करतोय, वेल डिफाईन्ड सोल्युशन इथे मिळवतोय बाय डिझॉल्विंग द मिनरल न्यूट्रिएंट्स इन द वॉटर. तर या ठिकाणी हायड्रोपोनिक्सची एक सिंपल डायग्राम दिलेली आहे. या डायग्रामकडे थोडंसं केअरफुली पाहून घ्या. नीटमध्ये याच्यावर एखादा क्वेश्चन होऊ शकतो. इथे या ठिकाणी एक फनेल दाखवलेले आहे ज्याच्यामध्ये आपण मिनरल न्यूट्रिएंट्स या ठिकाणी ॲड करू शकतो. तर असे इथे मिनरल न्यूट्रिएंट या ठिकाणी ॲड करायचे आहे. दुसऱ्या साईडला एरेटिंग ट्यूब आहे. आता इथे एरेशनचा रोल महत्त्वाचा आहे, यावर क्वेश्चनसुद्धा होऊ शकतो. लक्षात घ्या, मिनरल ॲब्सॉर्प्शन ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे आणि त्यासाठी एनर्जी लागते. एनर्जी ही रूटला मिळवायची आहे, तर त्यासाठी रूटला रेस्पिरेशन करावं लागेल. त्यामुळे तिथे त्या ठिकाणी ऑक्सिजन असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय केलं जातं की सगळे न्यूट्रिएंट म्हणजे जे आपण 17 एलिमेंट सांगतो त्या 17 एलिमेंट्सपैकी 16 एलिमेंट अवेलेबल करून दिले जातात आणि एक एलिमेंट फक्त मिसिंग असतो. मग तो मिसिंग एलिमेंट राहिल्यानंतर बाकी 16 एलिमेंट अगदी व्यवस्थित फॉर्ममध्ये असून सुद्धा 17वा जो आहे तो नाही. त्यामुळं काय होईल, तर काही ना काही डिफिशियन्सी सिम्पटम दिसतील आणि मग ते सिम्पटम आणि जो एलिमेंट मिसिंग आहे त्याचं आपण कोरिलेशन करू शकतो. तर ही मुख्य मेथड आहे टू स्टडी द मिनरल रिक्वायरमेंट्स ऑफ द प्लांट. ठीक आहे, याला आपण म्हटलेलं आहे हायड्रोपोनिक्स आणि ह्याचा शोध लावणार आहे ज्युलियस वॉन सॅक, जर्मन बॉटनिस्ट. ठीक आहे. तर हा होता असा आपला पहिला पॉईंट. यामध्ये एक महत्त्वाची जे आपल्याला इथे आर्ग्युमेंट भेटते ती इथे आपल्याला लक्षात ठेवायची अत्यंत महत्त्वाची अशी आर्ग्युमेंट आहे. ही काय आहे या आर्ग्युमेंटमध्ये थोडंसं समजून घेऊया याबद्दल काय काय दिलेलं आहे. हायड्रोपोनिक्स हॅज बीन सक्सेसफुली एम्प्लॉईड. लक्षात घ्या, या पॉईंटबद्दल बोलतो मी. एम्प्लॉईड ॲज अ टेक्निक फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ द व्हेजिटेबल्स सच एज टोमॅटो, सीडलेस कुकुंबर अँड लेट्यूस. तर हा आपल्याला भाग महत्त्वाचा आहे, याला लक्षात ठेवावंच लागेल. कोणतं? टोमॅटो, सीडलेस कुकुंबर अँड लेट्यूस. ठीक आहे. तर या पॉईंटला विसरायचं नाही आहे की यांचं कमर्शियल प्रोडक्शनसाठी हायड्रोपोनिक्सचा वापर केला जातो. म्हणजे फक्त आता शोधकार्यासाठी नाही, तर याचा कमर्शियल लेवलला सुद्धा उपयोग होऊ लागलेला आहे. आता याच्यामध्ये ॲडिक्वेट एरेशन का आवश्यक आहे तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण रूटला एनर्जी असेल तरच रूट ॲब्झॉर्प्शन करू शकतील. तर असा होता हा पहिला पॉईंट. चॅप्टरच्या पुढच्या भागामध्ये पाहूया इसेन्शियल मिनरल एलिमेंटबद्दल. तर आता बहुतेक सगळे जेवढे एलिमेंट सॉईलमध्ये असतात तेवढे सगळे मिनरल एलिमेंट सॉईलचे जे प्लांटचे जे रूट्स आहेत ते ॲब्झॉर्ब करू शकतात. असंही पाहता जवळपास 60 एलिमेंट आहेत, म्हणजे टोटल शोध लागलेला 105 किंवा रिसेंटली जो आकडा 117वर गेलेला आहे त्यापैकी 60 एलिमेंट प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मग काही प्लांटमध्ये सेलेनियम तर काहीमध्ये गोल्ड पाहायला मिळतं, तर काही न्यूक्लिअर वेस्ट साईड, रेडिओ वेस्ट साईड जिथे असते तिथे स्ट्रॉन्शियम असतं. तर त्या ठिकाणचे जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रॉन्शियमसुद्धा पाहायला मिळालेलं आहे. मग आज घडीला जेवढे टेक्निक अवेलेबल आहेत त्यामध्ये अगदी आपण 10 नॅनोग्राम पर ml इतक्या कमी कॉन्सन्ट्रेशनचं सुद्धा आपण डिटेक्शन करू शकतो, हे या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता हे गोल्ड, सेलेनियम किंवा स्ट्रॉन्शियम हे खरंच प्लांटमध्ये आहेत, म्हणजे ते काय खरंच प्लांटच्या मेटाबॉलिझमसाठी अत्यावश्यक आहेत का? मग असे वेगवेगळे एलिमेंट आपण सांगतोय 60 आहेत एकूण टोटल ओव्हरऑल एलिमेंट जे की प्लांटमध्ये भेटू शकतात. तर हे सगळेच प्लांटसाठी आवश्यक आहेत का? मग त्यासाठी आपल्याला स्टडी करावे लागतील क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी, म्हणजे कुठल्या अटी आहेत की त्या पूर्ण केल्यानंतर आपण त्या एखाद्या एलिमेंटला इसेन्शियल एलिमेंट म्हणून पाहू शकतो. मग याच्यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत. अर्नॉन नावाच्या सायंटिस्टनी ह्या क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी मांडलेल्या आहेत. तर यामध्ये पहिली आहे दॅट एलिमेंट मस्ट बी ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर द नॉर्मल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. म्हणजे प्लांटच्या नॉर्मल ग्रोथ आणि रिप्रोडक्शनसाठी तो एलिमेंट कंपल्सरी असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर याचाच अर्थ काय होतो की जर ते एलिमेंट नसेल तर त्या प्लांटची लाईफ सायकल पूर्ण व्हायला नाही पाहिजे किंवा त्याची सीड सेटिंग म्हणजेच त्याचं रिप्रोडक्शन व्हायला नको. म्हणजे जर ते एलिमेंट नसेल तर म्हणजेच ते किती आवश्यक आहे ते आपल्या लक्षात येतं. त्यानंतर दुसरी अट दिलेली आहे की त्या एलिमेंटची जागा दुसरी कुणी नाही घेतली पाहिजे, म्हणजे तो इरिप्लेसेबल असला पाहिजे, त्याची कुणी जागा घ्यायला नको, इतका तो युनिक असला पाहिजे. तिसरं म्हटलेलं आहे की त्याचा प्लांटच्या मेटाबॉलिझममध्ये हा डायरेक्ट रोल असला पाहिजे.
ठीक आहे. तर या अटी शर्ती आपण लावून प्लांटच्या जेवढे काही न्यूट्रिएंट आहेत त्याचं आपण 2 ब्रॉड कॅटेगरीमध्ये क्वांटिटेटिव्ह रिक्वायरमेंटवरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट. मॅक्रो म्हणजे कोण, तर प्लांटच्या ड्राय मॅटरमध्ये ज्याचं जे अमाऊंट आहे, क्वांटिटी आहे ती 10 मिलीमोल पर kg ऑफ ड्राय मॅटर या प्रमाणामध्ये असते. म्हणजे आता आपल्याला कुठल्या एलिमेंटचा 1 मोल सहजपणे डिफाईन करता येईल. 1 मोल आपण कसा डिफाईन करतो, तर त्याचं जेवढे काही मॉलिक्युलर मास आहे त्याला आपण ग्राममध्ये व्यक्त करतो, तो झाला त्याचा 1 मोल. तर आता या ठिकाणी मिलीमोल म्हणजे काय, तर आपण 10⁻³ म्हटलं तर मिली असा त्याचा आपण प्रिफिक्स घेऊ शकतो, पण इथे 10 म्हणलेलं आहे. म्हणजे ज्याचं कुणाचं आपल्याला मॉलिक्युलर मास माहिती आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, 10 आहे आणि 10⁻³ म्हणजे 10⁻² न मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात येते. तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं लक्षात येतं की मॅक्रोन्यूट्रिएंटसाठी आपण काय सांगतोय की 10 मिलीमोलपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर एखादा न्यूट्रिएंट प्लांटच्या ड्रायमॅटमध्ये भेटत असेल तर आपण त्याला मॅक्रोन्यूट्रिएंट असं म्हणतो. मग याच्यामध्ये इथे आपण एक शॉर्टकट बनवलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी. एकूण जर आपण पाहिले तर हे 9 एलिमेंट आहेत की ज्यांना आपण मॅक्रोन्यूट्रिएंट असं डिफाईन करतोय. कुठले कुठले आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ठीक आहे, आणि कॅल्शियम. तर या ठिकाणी एक शॉर्ट फॉर्म बनवलेला आहे, चान्स पाके मांगेकार. चान्स पाके मांगेकार. तर इथे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी चान्ससाठी आपण स्पेलिंग थोडंसं चेंज केलेलं आहे, CHONS, चान्स होईल पण आपण त्याला चान्स म्हणूया. याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर यासारखे येऊन जातात. पाके म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम येतं, मांगे म्हणजे मॅग्नेशियम येऊन जाईल आणि कारमध्ये फक्त कॅल्शियम येणार आहे, बाकी आर वगैरे काही नाही, मिनिंगलेस भाग झाला तो. तर असे आपण हे चान्स पाके मांगे कार हे मॅक्रोन्यूट्रिएंटसाठी लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर ज्यांची क्वांटिटी हे प्लांटच्या ड्रायमॅटमध्ये 10 मिलीमोल पर kg पेक्षा सुद्धा कमी असते त्यांना आपण मायक्रोन्यूट्रिएंट म्हणलेले आणि त्यांची एकूण संख्या आहे 8. तर या मायक्रोन्यूट्रिएंटसाठी सुद्धा इथे एक शॉर्टकट बनवलेला आहे, तो शॉर्टकट समजून घ्या. नाईस बॉय कॉल्ड मदर मंजन क्यू फेका. ठीक आहे, नाईस बॉय कॉल्ड मदर मंजन क्यू फेका. नाईस म्हणजे निकेल, बोरॉन, क्लोरीन, मॉलिब्डेनम, मॅग्नीज, झिंक, कॉपर आणि फेरस. तर इथे या ठिकाणी फेकामधलं CAचं कॅल्शियम करू नका, एवढी मात्र काळजी घ्या. नाईस बॉय कॉल्ड मदर मंजन क्यू फेका. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला या सूत्रावरनं मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवता येतील. ठीक आहे, तर असे 17 एलिमेंट झाले. पण याशिवाय काही एलिमेंट आहेत की जे बेनिफिशियल आहेत, म्हणजे त्यांचं असणं फायदेकारक ठरू शकतं. तर याच्यामध्ये हे 4 एलिमेंट आहेत. तर यांचं शॉर्ट फॉर्म आहे सोसिकोसे. ठीक आहे, सोसिकोसे म्हणजे काय, सोडियम, सिलिकॉन, कोबाल्ट आणि सेलेनियम. म्हणजे यांचं उपस्थिती ही बेनिफिशियल ठरू शकते पण हे अत्यावश्यक कॅटेगरीमध्ये येत नाहीत. ठीक आहे, त्यानंतर आता आपण इसेन्शियल एलिमेंट जे काही आहेत त्यांना आपण 4 कॅटेगरीमध्ये डिफाईन करतोय, 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतोय. त्यामध्ये पहिली कॅटेगरी असे आहेत की असे एलिमेंट की जे बायोमॉलिक्युलचे कंपोनंट्स आहेत. ठीक आहे, उदाहरणार्थ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे 4 आहेत की जे कंपल्सरी कसे आहेत, स्ट्रक्चरल एलिमेंट असतील सेल्सचे किंवा सेलमधले जे काही बायोमॉलिक्युल असतील त्याचे भाग असतील. दुसरी कॅटेगरीमध्ये आपण असे इसेन्शियल एलिमेंट सांगतोय की जे एनर्जी रिलेटेड केमिकल कंपाऊंड इन द प्लांट, म्हणजे ATP असेल किंवा क्लोरोफिल वगैरे सारखे मॉलिक्युल असतील त्याचा घटक असतील. तर या ठिकाणी आपण ATP मधलं फॉस्फरस किंवा क्लोरोफिलमधलं मॅग्नेशियमबद्दल इथे सांगू शकतो की जे इसेन्शियल कंपोनंट आहेत. त्यानंतर तिसरा जो आपण ग्रुप केलेला आहे त्यामध्ये सांगतोय की इनिबिटर किंवा ॲक्टिवेटर असतील काही एन्झाईम्सचे. यामध्ये हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, हा भाग तुम्ही विसरायला नको विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, काय याच्यामध्ये रुबिस्को आणि पेप्को हे जे आपण 2 एन्झाईम सांगतो फोटोसिंथेसिसमधले, C3 प्लांटमधला रुबिस्को आणि C4 प्लांटमधला पेप्को किंवा पेपकेज. तर या ठिकाणी दोघांचाही कंपोनंट हा Mg2+ आहे. ठीक आहे, तर हा ॲक्टिवेटर आहे दोघांसाठी सुद्धा, रुबिस्को आणि पेपकेजसाठी Mg2+. ठीक आहे, त्यानंतर अर्थातच फोटोसिंथेसिसमध्ये यांचा मेजर रोल आहे. त्यानंतर Zn2+ हा अल्कोहोल डिहायड्रोजनेसचा ॲक्टिवेटर आहे आणि मॉलिब्डेनम हा नायट्रोजनेसचा आहे की ज्याची स्टडी आपण नायट्रोजन मेटाबॉलिझममध्ये या चॅप्टरमध्ये करणार आहोत. चौथ्या ग्रुपमध्ये आपण सांगतोय सेलच्या ऑस्मोटिक पोटेन्शियलवर परिणाम करणारे इसेन्शियल एलिमेंट. यामध्ये आपल्याला पोटॅशियमचा उल्लेख करावा लागेल की ज्याच्यामुळं स्टोमॅटाच्या ओपनिंग आणि क्लोजिंगवर परिणामसुद्धा होत असतो. तर असे आपण हे 4 ग्रुप पाहिले. त्यानंतर पाहूया आपण रोल ऑफ मॅक्रो अँड मायक्रोन्यूट्रिएंट. मग या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे जे एलिमेंट दिलेले त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. यामध्ये सुरुवात होते नायट्रोजनपासून. मला या सर्व एलिमेंटबद्दल एक गोष्ट तुम्हाला कॉमन प्रिपेअर करायची आहे की याच्यामध्ये यांचा जो मोड ऑफ किंवा ॲब्सॉर्प्शनचा जो फॉर्म आहे तो आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. या ठिकाणी नायट्रोजनचा जो ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म आहे तो NO3- आहे. ठीक आहे, आणि काही ठिकाणी त्याचं ॲब्सॉर्प्शन NO2- किंवा NH4+ अमोनियम फॉर्ममध्ये सुद्धा होऊ शकते, हे पण लक्षात घ्यायला हवं. मेरिस्मॅटिक टिश्यू आणि मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह सेलमध्ये याचा प्रामुख्यानं रोल आहे किंवा याची गरज पडत असते. हा मेजर कॉन्स्टिट्यूंट आहे प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, व्हिटॅमिन आणि हार्मोनचा. फॉस्फरसच्या बाबतीमध्ये ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म आहे H2PO4- किंवा HPO4 2-. फॉस्फरस हा सेल मेम्ब्रेनमध्ये असतो. फॉस्फोलिपिड
माहिती आहे तुम्हाला बायोमॉलिक्यूलमध्ये. त्याशिवाय काही प्रोटीन, सगळे न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिओटाईडमध्ये याचा आपल्याला रोल मिळेल. फॉस्फोरायलेशन रिएक्शनमध्ये फॉस्फरस सर्वात महत्त्वाचा आहे. त्यानंतर इथे बारीक पोटॅशियमची K+ त्याचा ॲब्झॉर्प्शनचा फॉर्म, याची गरज आहे मेरिस्मॅटिक टिश्यू, बड लिव्ज आणि रूट टिप्समध्ये. ॲनायन कॅटायन बॅलन्स सेलचं मेंटेन करण्यासाठी पोटॅशियमची गरज पडत असते. त्याशिवाय प्रोटीन सिंथेसिस, टोमॅटो ओपनिंग क्लोजिंग आणि एन्झाईमच्या ॲक्टिव्हेशनमध्ये, त्याशिवाय सेलची टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी पोटॅशियमची मुख्य महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर येतो कॅल्शियम आयन, Ca2+ ॲब्झॉर्प्शनचा फॉर्म झाला. मेरिस्मॅटिक आणि डिफरन्शिएटिंग टिश्यूमध्ये याचा रोल आहे. सेल वॉल सिंथेसिसमध्ये महत्त्वाचा आहे. कॅल्शियम पेक्टाइड सेल वॉलचा कंपोनंट तुम्हाला माहिती असेल, जो की मिडल लॅमेलामध्ये असतो. त्याशिवाय मायटोटिक स्पिंडल तयार करण्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा महत्त्वाचा रोल आहे. ओल्डर ल्यूजमध्ये ॲक्युमुलेट होत असतं. याबद्दल आपण आणखी थोडीशी पुढे गेल्यावर चर्चा करणारच आहोत. त्यानंतर मॅग्नेशियमचा पॉईंट येतो. मॅग्नेशियम आणि मॅग्नीजमध्ये फरक करायला शिका. मॅग्नेशियम म्हणजे Mg2+ झाला. तर याबद्दल काय दिलेलं आहे, रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस सारख्या रिॲक्शनमध्ये जे एन्झाईम्स आहेत त्याचा हा महत्त्वाचा ॲक्टिवेटर आहे. आताच आपण बोललो त्याबद्दल. DNA RNA सिंथेसिसमध्ये सुद्धा मॅग्नेशियमचा रोल आहे. आणि त्याशिवाय क्लोरोफिलची जी रिंग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सेंट्रल ॲटम म्हणजे हा मॅग्नेशियमच आहे. त्यानंतर येतो सल्फरवर ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म आहे. SO4 म्हणजे सल्फेट आयनच्या फॉर्ममध्ये ॲब्सॉर्प्शन होतं. सिस्टीन आणि मिथिओनसारख्या 2 महत्त्वाच्या अमायनो ॲसिडचा हा महत्त्वाचा घटक आहे. त्याशिवाय काही महत्त्वाचे कोएन्झाईम आहेत, थायमिन, बायोटिन, कोएन्झाईम आणि फेरिडॉक्सिन, यामध्ये सुद्धा सल्फर पाहायला मिळतो. पुढे येतो आपण आयर्नवर. फेरिक आयन म्हणजे Fe3+ ह्याचा ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म झाला. आणि इतर सगळ्या मायक्रोन्यूट्रियंटमध्ये सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये ॲब्झॉर्ब केला जाणारा हा मायक्रोन्यूट्रियंट आहे. लक्षात घ्या, मॅक्रोमध्ये नायट्रोजन हा सर्वात जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब केलेला जाणारा होता, तर मायक्रोमध्ये फेरस हा सर्वात जास्त ॲब्झॉर्ब केला जाणारा फॉर्म आहे. त्यानंतर काही फेरिडॉक्सिन जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे त्याच्यामध्ये फेरिडॉक्सिन आणि सायटोक्रोमचा उल्लेख करता येईल. तर या दोन्हीमध्ये फेरस हा महत्त्वाचा घटक आहे, ज्या ठिकाणी याचं रिव्हर्स ऑक्सिडेशन होतं असं Fe2+ आणि Fe3+ या 2 स्टेटमध्ये. ठीक आहे. हा कॅटालिज एन्झाईमचा ॲक्टिवेटर आहे, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. कॅटालिज एन्झाईमचा ॲक्टिवेटर कोण म्हटलं तर फेरस पटकन लक्षात यायला हवं. त्याशिवाय क्लोरोफिल फॉर्मेशनमध्ये सुद्धा आयनची महत्त्वाची भूमिका आहे. पुढचा एलिमेंट येतो मॅग्नीज. मॅग्नीजबद्दल आपण काय सांगतो, मॅग्नस आयन Mn2+ ह्याचा ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म झाला. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, नायट्रोजन मेटाबॉलिझममध्ये याचा महत्त्वाचा रोल आहे. वॉटर स्प्लिटिंग, फोटोलिसिस ऑफ वॉटर जे फोटोसिंथेसिसमध्ये होत असतं, ज्यामधून ऑक्सिजन रिलीज होत असतो, त्या ठिकाणी सुद्धा मॅग्नीजचा आपल्याला रोल पाहायला मिळतो. पुढे आहे झिंक. झिंकमध्ये आपण पाहतो Zn2+ ह्याचा ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म झाला. कार्बॉक्सिलेज सारख्या एन्झाईमचा ॲक्टिवेटर आहे आणि ऑक्सिजन सिंथेसिससाठी याची आवश्यकता असते. लक्षात घ्या, ऑक्सिजन सिंथेसिससाठी कुठला एलिमेंट आवश्यक आहे असं म्हटल्यानंतर झिंक आपल्याला सांगता यायला हवं. त्यानंतर येतो कॉपर, क्युप्रिक आयन, CO2+ ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म झाला. आणि वेगवेगळ्या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये रिव्हर्सिबल ऑक्सिडेशन होत असताना Cu+ to Cu2+ असे याचे 2 रिव्हर्सिबल फॉर्म आपल्याला पाहायला मिळतात. पुढे येतो बोरॉन. बोरॉनचे ॲब्सॉर्प्शनचे जे आयन्स आहेत BO3 3- किंवा B4O7 2- हे बोरेट आयनचं याचा ॲब्सॉर्प्शनचे फॉर्म आहेत. त्याबद्दल काय सांगितलेलं आहे, रिक्वायर्ड फॉर अपटेक फॉर अँड युटिलायझेशन ऑफ Ca2+. हा सुद्धा भाग आपल्याला पुढे येणार आहे. कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी आणि त्याचं युटिलायझेशन होण्यासाठी या ठिकाणी बोरॉनची तिथे उपस्थिती असणं आवश्यक आहे. म्हणजे बोरॉन नसेल तर कॅल्शियम असून सुद्धा प्लांटला कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन करता येणार नाही किंवा त्याचं ट्रान्सलोकेशन किंवा युटिलायझेशन होणार नाही. ठीक आहे. त्याशिवाय मेम्ब्रेन फंक्शनिंगमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे पोलन जर्मिनेशन. पोलन ग्रेन जर्मिनेशनसाठी आपण बोरिक पावडर ॲड करत असतो, तर त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की बोरॉनचा रोल किती महत्त्वाचा आहे. पोलन जर्मिनेशन होऊन पोलन ट्यूब तयार होण्यामध्ये, सेल इलॉंगेशन, सेल डिफरन्शिएशन आणि कार्बोहायड्रेट ट्रान्सलोकेशन, इतर काही पॉईंट दिलेले आहेत. पण महत्त्वाचं पोलन ग्रेन जर्मिनेशन हा लक्षात ठेवावा तुम्ही बोरॉन संदर्भात. त्यानंतर पुढे येतो मॉलिब्डेनमबद्दल. ॲब्झॉर्प्शनचा फॉर्म आहे मॉलिब्डेटाईन MoO2+ असं याचं ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म आहे. नायट्रोजनेज, नायट्रेट रिडक्टेज यासारखे जे काही महत्त्वाचे एन्झाईम आहेत नायट्रोजन मेटाबॉलिझममध्ये यांचा मेजर रोल आहे, तर त्या ठिकाणी तो त्यांचा कंपोनंट म्हणून पाहायला मिळतो. शेवटी येतो आपण क्लोरीनवर. क्लोरीनमध्ये काय दिलेला आहे, ॲब्सॉर्प्शनचा जो फॉर्म आहे तो ॲनायनिक फॉर्म आहे Cl-. आतापर्यंत आपण सगळे कॅटॅनिक फॉर्म पाहिले. क्लोरीन हा एकुलता एक म्हणता येईल की ज्याचा अशा प्रकारचा निगेटिव्ह फॉर्म किंवा ॲनायनिक फॉर्म ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म आहे. त्यानंतर सेलचं मधलं जे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन आहे, ॲनायन कॅटायन बॅलन्स आहे, ते डिसाईड करण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका आहे. सोडियम आणि K+, Na+K+ हे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये डिसाईड करत असतात, तर त्या ठिकाणी ॲनायन कॅटायन बॅलन्स मेंटेन करण्यामध्ये क्लोरीन इथे कामाला येत असतो. त्याशिवाय फोटोलिसिस ऑफ वॉटरमध्ये क्लोरीनचा सुद्धा मेजर रोल आहे. ठीक आहे. तर हे होते वेगवेगळ्या महत्त्वाच्या एलिमेंटचे काही महत्त्वाचे फिजिओलॉजिकल रोल आणि त्यांचे मोड ऑफ ॲब्सॉर्प्शनचे जे काही फॉर्म्स आहेत किंवा फॉर्म्स ऑफ ॲब्सॉर्प्शन आहेत ते इथे आपण पाहिलेले. त्यानंतर आपण येतो डिफिशियन्सी सिम्पटम ऑफ इसेन्शियल एलिमेंट. तर इथे क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशनची एक कन्सेप्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इसेन्शियल एलिमेंट बिलो विच प्लांट ग्रोथ इज रिटार्डेड. म्हणजे जसे परीक्षेमध्ये 35 मार्क पासिंगसाठी आवश्यक आहेत आणि 34 मार्काला फेल आणि 35 मार्काला पास असं आपण म्हणायचो, तसं प्रत्येक मिनरल एलिमेंटचं काही ना काही कॉन्सन्ट्रेशन असेल की त्यापेक्षा जर कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर काय होईल की तो प्लांट न्यूट्रियंट
आता खूप कमी झाला, म्हणजे आता त्या 35 जर आपण थोड्या वेळासाठी म्हणलं की 35ला पास आणि 34ला फेल, तर तसं एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन की त्यापेक्षा जर खाली गेलं तर मग कंपल्सरी प्लॅनमध्ये डिफिशियन्सी सिम्पटम दिसायला लागतील. तर त्या पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनला की त्यापेक्षा जर खाली गेलं तर डिफिशियन्सी सिम्पटम दिसतील, तर त्या पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनला आपण क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. मग आता वन ऑर मोर स्पेसिफिक स्ट्रक्चरल फंक्शनल रोल इन द प्लांट. आता प्रत्येक एलिमेंटला एकच रोल असतो का? नाही, एकापेक्षा जास्त भूमिका प्लांटमध्ये प्रत्येक एलिमेंटला असतात. त्यामुळं जे काही चेंजेस, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होतील एखाद्या एलिमेंटच्या डिफिशियन्सीमुळे, त्यांना आपण डिफिशियन्सी सिम्पटम म्हणतो. आणि प्रत्येक एलिमेंटनुसार हे डिफिशियन्सी सिम्पटम चेंज होत असतात, कारण प्रत्येक एलिमेंटचे जे काही रोल आहेत ते प्लांटमध्ये वेगवेगळे आहेत. त्याशिवाय आपण जर पाहिलं तर प्लांट टू प्लांटसुद्धा हे डिफिशियन्सी सिम्पटम वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. आणि जर डिफिशियंट एलिमेंट आपण जर वापस प्रोव्हाइड केला तर आपण हे काही सिम्पटम जे आहेत ते डिसअपिअरसुद्धा करू शकतो, म्हणजे घालवू शकतो. ठीक आहे. आणि डिप्रायव्हेशन म्हणजे जरी डिफिशियन्सी कंटिन्यू राहिली तर प्लांटच्या डेथसाठी सुद्धा ती रिस्पॉन्सिबल होऊ शकते. त्यानंतर डिफिशियन्सी सिम्पटम पहिल्यांदा कशामध्ये दिसतील, हे कशावर रोलवर असतं, तर एखादा एलिमेंट किती मोबाईल आहे, किती हालचालक्षम आहे, किती मुव्हेबल आहे याच्यावर डिपेंड करतं. ॲक्टिव्हली मोबिलाइज जर एखादा एलिमेंट असेल तर तो काय होईल, यंग डेव्हलपिंग टिश्यूकडे त्याचं लगेच मोबिलायझेशन होऊन जाईल, म्हणजे गळून जाणाऱ्या पानामध्ये तिथून एखाद्या यंग डेव्हलपिंग टिश्यूमध्ये किंवा यंग डेव्हलपिंग लीफमध्ये त्याचं ट्रान्सलोकेशन होईल. अशा त्याची डिफिशियन्सी जी असेल ती कुठे दिसेल, ती ओल्डर टिश्यूमध्ये दिसेल जर मोबाईल जास्त असेल तर. मग यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या एलिमेंट्सचा आपण उल्लेख करू शकतो ज्यांची मोबिलिटी जास्त आहे आणि त्यामुळं त्यांचे डिफिशियन्सी सिम्पटम हे पहिल्यांदा सेनेसेंट किंवा ओल्डर लीव्हजमध्ये दिसू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपण जर दुसऱ्या कॅटेगरीचा विचार केला की जिथे एलिमेंट जे आहेत ते रिलेटिव्हली इमोबाईल आहेत, हालचाल फारशी करू शकत नाहीत, तर त्यांचं मात्र काय होईल की ते ओल्डर टिश्यूमध्ये, ओल्डर लीव्हजमध्ये टिकून राहतील, त्यांना तिथून हालचाल करून निसटून जाता येणार नाही आणि त्यामुळे यंगर टिश्यूला या ठिकाणी सफर करावं लागेल. आणि म्हणून मग यांचे जे सिम्पटम आहेत ते आपल्याला कुठे दिसतील, फक्त यंगर टिश्यूमध्येच दिसतील. याच्यामध्ये सल्फर आणि कॅल्शियम सारख्या एलिमेंटचा आपल्याला इथे उल्लेख करावा लागेल. ठीक आहे. तर ही जी गोष्ट आहे ती ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरचे जे सायंटिस्ट असतील किंवा फार्मर असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आता काही महत्त्वाचे, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे स्टुडंट्स, तर इथे सगळ्यात जास्त लक्ष द्या कारण हा क्वेश्चनेबल एरिया आहे. इथून पुढचा जो सांगतोय तसं तर बहुतेक भाग मी जो एक्सप्लेन करतोय तो सगळा क्वेश्चनेबलच आहे. मग यामध्ये क्लोरोसिस, नेक्रोसिस, स्टंटेड ग्रोथ, प्रीमॅच्युअर फॉल ऑफ लीव्ज अँड इनिबिशन ऑफ सेल डिव्हिजन हे काही महत्त्वाचे सिम्पटम्स आहेत की जे प्लांटमध्ये मिनरल डिफिशियन्सी मिळत असतात. या ठिकाणी पहिला आहे तो क्लोरोसिस. आता क्लोरोसिस म्हणजे काय, लॉस ऑफ क्लोरोफिल लिडिंग टू द येलोइंग इन द लीव्स, पानं पिवळी पडणे, कारण पानामधलं जे क्लोरोफिल आहे ते नष्ट झालेलं असतं. मग आता या ठिकाणी क्लोरोसिससाठी जे आपण सांगतोय एक शॉर्ट फॉर्म बनवलेला आहे, फिरसे मंजन मांगा मंकीने. ठीक है, फिर से मंजन मांगा मंकी ने. अब क्यों मांगेगा मंकी कोई मंजन, क्योंकि उसके दांत कैसे पीले हो चुके हैं, तो पीले होना मतलब क्लोरोसिस होना. तर इथे या ठिकाणी आपल्याला समजू शकतं फिरसे मंजन मांगा मंकीने म्हणजे फिरसेमध्ये फेरस, सल्फर, त्यानंतर मॅग्नीज, झिंक, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम, नायट्रोजन आणि पोटॅशियम यासारख्या एलिमेंटचा आपण इथे क्लोरोसिससाठी उल्लेख करू शकतो. त्यानंतर दुसरा जो आपल्याला दिसतो तो कुठला आहे, नेक्रोसिससाठी. आता नेक्रोसिससाठीचं मी तुम्हाला सांगितलेलं असं आठवत असेल, कामक काकू वाळून गेला, तर यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि पोटॅशियम हे काय लिव्ह टिश्यूच्या डेथसाठी म्हणजेच नेक्रोसिससाठी रिस्पॉन्सिबल आहेत. यामध्ये झाडाची पानं वाळून गेल्यासारखे दिसत असतात, म्हणून आपण कामक काकू वाळून गेल्यात असं याचं शॉर्ट फॉर्म बनवलेलं होतं. त्यानंतर तिसरा जो या ठिकाणी आपल्याला दिसतो इनिबिशन ऑफ सेल डिव्हिजन, तर यासाठी एक बनवलेलं आहे मॉन्क्सने रोक दिया सेल डिव्हिजन. आता मॉन्क्स म्हणजे साधू वगैरे असा त्याचा अर्थ होतो, पण आपण याचं स्पेलिंग थोडंसं व्यवस्थित पद्धतीने लिहितोय. मॉन्क्स म्हणजे काय, MO, मॉलिब्डेनम, नायट्रोजन, पोटॅशियम आणि सल्फर. तर हे आहेत सेल डिव्हिजनला इनिबिट करणारे. इनिबिशन ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे यांची जर डिफिशियन्सी झाली किंवा लेवल लो झालं तर सेल डिव्हिजनला ते काय करतील, थांबवून टाकतील, इनिबिट करतील. ठीक आहे. त्यानंतर फ्लावरिंगवर परिणाम करणाऱ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतात. ठीक आहे. यामध्ये नायट्रोजन, सल्फर, मॉलिब्डेनम आहे, तर आपण याचं शॉर्ट फॉर्म काय करतो, MOSNला आपण काय म्हणतो, SN आणि काय म्हणतोय, मोशन म्हणतोय. MO म्हणजे मो आणि SN शन, मोशन असं म्हणतोय. स्लो मोशन की वजह से फ्लावरिंग में देरी होगी, म्हणजे स्लो मोशन झालेली. आता मोशन म्हणजे इथे आपण काय लक्षात ठेवणार आहेत, मॉलिब्डेनम, सल्फर आणि नायट्रोजन, तर यांच्यामुळं फ्लावरिंगला देरी म्हणजेच उशीर होत असतो. तर असे वेगवेगळे डिफिशियन्सी सिम्पटम किंवा जे काही एका एलिमेंटमुळे अनेक सिम्पटम होत असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं की वेगवेगळ्या न्यूट्रिएंटचे सिम्पटम आपल्याला सारखे असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे एक्झॅक्टली कुठला एलिमेंट डिफिशियंट आहे आणि कुठल्या सिम्पटमचा संबंध कुठल्या एलिमेंटशी आहे हे समजण्यासाठी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा भाग आहे टॉक्सिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स. आता मायक्रोन्यूट्रिएंट आपण कुणाला म्हणतो, तर ज्यांची गरज प्लांटला म्हणजे
क्वांटिटेटिव्हली कमी असते, पण त्यांचं इम्पॉर्टन्स कमी असतं असं अजिबात नाही आहे. तर ज्या मायक्रोन्यूट्रिएंटची आता ही जी त्यांची क्वांटिटी आहे ती अत्यंत कमी क्वांटिटी लागते, पण आता इथं महत्त्वाचं हे आहे की त्यांच्या क्वांटिटीमध्ये थोडासा जरी इन्क्रीज झाला तर मात्र प्लांटवर त्याचा टॉक्सिक किंवा निगेटिव्ह इफेक्ट होत असतो. म्हणजेच अगदी मर्यादित क्वांटिटीमध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन प्लांटला अवेलेबल असावं. जर जास्त झालं तर मात्र प्लांटसाठी ते घातक ठरू शकतं. मग आता एनी मिनरल अँड कॉन्सन्ट्रेशन इन टिश्यू दॅट रिड्युसेस द ड्राय वेट ऑफ टिश्यू बाय अबाउट 10% इज कन्सिडर्ड एज टॉक्सिक. मग कुठल्या कॉन्सन्ट्रेशनला टॉक्सिक म्हणायचं तर ज्या कॉन्सन्ट्रेशनमुळे प्लांटच्या ड्रायवेटमध्ये 10% घट येते, डिक्रीज होत असतं प्लांटचं ड्रायवेट, त्या कॉन्सन्ट्रेशनला, त्या मिनरलांच्या त्या कॉन्सन्ट्रेशनला आपण काय म्हणतो, त्याचं ते टॉक्सिक कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे किंवा त्याची टॉक्सिसिटी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता वेगवेगळ्या एलिमेंटसाठी, वेगवेगळ्या मायक्रोन्यूट्रिएंटसाठी हे जे काही क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन असेल ते वेगवेगळं असेल. आता या ठिकाणी महत्त्वाचं असं की याचे जे सिम्पटम्स आहेत ते डिफिशियन्सी सिम्पटमपेक्षा स्टडी करण्यासाठी हार्ड असतात आणि ते प्रत्येक प्लांटमध्ये वेगवेगळे सुद्धा असू शकतात. मग एखाद्या एलिमेंटचा एक्सेस होत असेल तर दुसऱ्या एलिमेंटच्या अवेलेबिलिटीवर, उपलब्धतेवर किंवा त्याच्या ॲब्सॉर्प्शनवर त्याचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ जर आपण मॅग्नीज टॉक्सिसिटीचा जर विचार केला तर या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये तुम्ही थोडंसं पाहू शकता मॅग्नीज टॉक्सिसिटीमध्ये काय दिसतंय. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहेत तर ब्राऊन रेड कलरचे स्पॉट दिसत आहेत या ठिकाणी आणि त्याच्याभोवती काय झालेले आहेत, क्लोरोटिक वेन्स तयार झालेले आहेत. म्हणजे ज्या पानाच्या वेन्स आहेत त्या पिवळ्या रंगाच्या पडलेल्या आहेत आणि बाकीचा जो स्पॉट भाग दिसतो लिफचा तो रेड किंवा ब्राऊन कलरचा झालेला आहे ते आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, घाबरू नका, ही डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये नाही, मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे त्याला इन्क्लूड केलेलं आहे. तर त्या ठिकाणी मॅग्नीज टॉक्सिसिटीबद्दल आपण बोलत होतो. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे, ब्राऊन स्पॉट सराउंडेड बाय क्लोरोटिक वेन, हे मॅग्नीज टॉक्सिसिटीचं महत्त्वाचं लक्षण झालं. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मॅग्नीज हा आयर्न आणि मॅग्नेशियम सोबत ॲब्झॉर्प्शनसाठी कॉम्पिटिशन करत असतो. म्हणजे लक्षात घ्या, जर मॅग्नीज जास्त असेल तर त्या ठिकाणी आयर्न मॅग्नेशियम असून सुद्धा त्यांचं ॲब्झॉर्प्शन होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे आणि मॅग्नीज एक्सेसमध्ये आहे. त्याशिवाय मॅग्नीजचं जे असेल ते जास्त ॲब्झॉर्प्शन होईल आणि त्या ठिकाणी आयर्न आणि मॅग्नेशियम असून सुद्धा ते प्लांटला ॲब्झॉर्ब करता येणार नाहीत. त्यानंतर दुसरी अडचण अशी आहे ठिकाणी अँड इट मॅग्नेशियम विथ द बाइंडिंग विथ द एन्झाईम, आणि मॅग्नीज आणि मॅग्नेशियम यांच्यामध्ये एन्झाईमसोबत अटॅच होण्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन असते. म्हणजे परत एकदा मॅग्नीज जर एक्स्ट्रा असेल तर मॅग्नेशियम असून सुद्धा त्या ठिकाणी एन्झाईमला अटॅच होऊ शकणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, एकट्या मॅग्नीजमुळं काय होतं आहे तर एकतर मॅग्नेशियम आणि आयर्न यांचे डिफिशियन्सी सिम्पटम दिसतील. म्हणजे मुळात ते कमी आहेत का नाही, कमी जास्त कोण झालेलं आहे, मॅग्नीज जास्त झालेलं आहे, पण कमी कोण झालं, व्यवस्थित असून सुद्धा आयर्न आणि मॅग्नेशियम व्यवस्थित असून सुद्धा त्यांचे डिफिशियन्सी सिम्पटम दिसू शकतात. त्याशिवाय आणखीन एक अडचण आहे, मॅग्नीज हा कॅल्शियमच्या ट्रान्सलोकेशनसोबत सुद्धा कॉम्पिटिशन करत असतो किंवा त्याला बेसिकली इनिबिट करत असतो. कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा इनिबिट करत असतो, त्याला विरोध करत असतो. म्हणजे कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन झालेलं आहे रूटमध्ये, पण तिथून त्याला शूट अपेक्समध्ये जायचं आहे, पण त्या ठिकाणी काय करेल, मॅग्नीज हा कॅल्शियमला जाऊ देत नाही. म्हणजे कॅल्शियम असून सुद्धा कॅल्शियमचे डिफिशियन्सी सिम्पटम दिसायला लागतील. त्यामुळे हे अवघड जाईल डिसाईड करायला की एक्झॅक्टली मॅग्नीज टॉक्सिक आहे का, हे तिघं डिफिशियंट आहेत. त्यामुळे आपण असं म्हटलं की यांचे जे सिम्पटम्स आहेत, कुठल्याही एलिमेंटचे जे टॉक्सिसिटी सिम्पटम्स आहेत ते स्टडी करणं अवघड असतं. म्हणजे जे आपल्याला दिसतंय की मॅग्नीज एक्सेसमुळे आहे ते कदाचित आयर्न मॅग्नेशियम कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा असू शकतं. ठीक आहे, तर हा भाग महत्त्वाचा होता. या ठिकाणी पुढचा भाग आहे मेकॅनिझम ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ एलिमेंट्स. तर या ठिकाणी आपण समजून घ्यायला हवं की ज्या बहुतेक अशा स्टडीज झालेल्या आहेत की ज्यामध्ये एलिमेंट्स ॲब्झॉर्प्शनचे मेकॅनिझम एक्झॅक्टली आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर त्या ठिकाणी आयसोलेटेड सेल किंवा टिश्यू किंवा ऑर्गनचा उपयोग केला गेलेला आहे. तर यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जे काही एलिमेंट्स ॲब्झॉर्प्शन होत असतं ते 2 फेजेसमध्ये होत असतं. तर पहिल्या फेजमध्ये सेलच्या बाहेरून हे जे काही एलिमेंट आहेत ते सेलच्या आतमध्ये येतात, पण ते डायरेक्ट आतमध्ये येत नाही, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल यांच्यामध्ये जी जागा आहे त्या ठिकाणी यांचं ॲब्झॉर्प्शन झालेलं असतं. अर्थातच ॲब्झॉर्प्शन खूप फास्ट असतं आणि याला आपण त्यांनी आणखीन सेल मेम्ब्रेन क्रॉस केलेलं नाही आहे म्हणून आपण याला अपोप्लास्ट असं म्हणतो. आणि जरी फास्ट असलं तरी हे पॅसिव्ह असतं, कारण आणखीनही ते सेल वॉलच्या आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या दोघांच्या मध्येच आहे. दुसऱ्या फेजमध्ये आता ह्या अपोप्लास्टमधनं म्हणजे सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल यांच्या दोघांच्या मधल्या जागेमधनं आता त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये एंटर करायचं आहे. तर या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या चॅनल प्रोटीनची, आयन चॅनलची गरज लागते, ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीनची इथे गरज लागते, सिलेक्टिव्ह पोर्स म्हणून या ठिकाणी ते काम करत असतात आणि या ठिकाणी एनर्जी खर्च करावी लागते. आणि म्हणून हा भाग जो आहे तो ॲक्टिव्ह आहे. म्हणजे हा जो सिम्प्लास्टवाला भाग आहे ज्या ठिकाणी त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करायचा आहे, हा भाग ॲक्टिव्ह झाला आणि या ठिकाणी त्याला एनर्जी स्पेंडसुद्धा करावी लागेल. तर या ठिकाणी जेव्हा किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनला ते क्रॉस करत असतं तर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह प्रोसेसला आपण फ्लक्स असं म्हणतो. मग जर ते आत जात असेल तर त्याला इनफ्लक्स, आणि जर ते बाहेरच्या बाजूने मुवमेंट होत असेल तर आपण त्याला ई फ्लक्स असं म्हणतो. इनफ्लक्स आणि ई फ्लक्स हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. ठीक आहे,
पुढचा भाग आहे ट्रान्सलोकेशन ऑफ सोल्यूट्सचा. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मिनरल सॉल्टचं ट्रान्सलोकेशन म्हणजे ॲब्झॉर्प्शनचा भाग तर झाला, पण आता ते शूट अपेक्सपर्यंत कसे जात असतात. तर आपल्या लक्षात घ्यायला हवं की ते झायलेममधनं जात असतात थ्रू द असेंडिंग स्ट्रीम ऑफ वॉटर, म्हणजे पाणी जे वर चाललंय झायलेमधनं त्या पाण्यासोबतच हे मिनरल एलिमेंट वर जात असतात. आता महत्त्वाचा भाग आहे की हे ढकलले जातात का ओढले जातात. तर लक्षात घ्यायला हवं दे आर पुल्ड अप. ठीक आहे, म्हणजे ते वरच्या बाजूला ओढले जात असतात आणि कशाच्याद्वारे इट इज द ट्रान्सपारेशनल पूल. त्यानंतर आपल्याला हे कसं काय कळलं की त्या ठिकाणी जात असतात. तर आपण झायलेम मधनं जे काही पाणी चाललेलं आहे वर त्याचं ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये आपल्या लक्षात आलं की यामध्ये मिनरल सॉल्टसुद्धा आहेत आणि ते शुद्ध पाणी नाही आहे. तर या ठिकाणी आपण रेडिओआयसोटोप मिनरल एलिमेंटची घेऊन स्टडी केली तर त्यामध्ये सुद्धा याचाच आपल्याला पुरावा मिळालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया सॉईल ॲज अ रिझर्वायर ऑफ इसेन्शियल एलिमेंट. आता सॉईल रिझर्वायर म्हणजे स्टोर हाऊस आहे. तर सॉईलमध्ये जे मिनरल्स आलेले आहेत ते कशामध्ये आलेले आहे तर ज्या रॉकपासून सॉईल तयार झालेली आहे, वेदरिंग आणि ब्रेकडाऊन ऑफ रॉक जे असतं तर त्या प्रोसेसमुळं मिनरल जे काही रॉकमध्ये असतात ते सॉईलमध्ये येत असतात आणि या प्रोसेसमुळं सॉईल ही जी आहे ती समृद्ध होत असते अशा प्रकारच्या इनऑर्गॅनिक सॉईल किंवा मिनरल्समुळं. मग आता हे रॉक मिनरलपासून मिळालेले मिनरल न्यूट्रिएंट्स आहेत म्हणून आपण प्लांटच्या न्यूट्रिशनच्या प्रकाराला मिनरल न्यूट्रिशन असं सुद्धा म्हणत असतो आणि आपल्या चॅप्टरचं नावसुद्धा तेच आहे. मग सॉईलमध्ये काय फक्त हे मिनरल सप्लाय करायचंच काम आहे का सॉईलचं? नाही, तर सॉईल ही काय करत असते वेगवेगळ्या नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाला इतर मायक्रोबला होल्ड करून ठेवण्याचं, त्यांच्या लाईफला सपोर्ट करण्याचं काम करत असते. पाणी धरून ठेवण्याचं, वॉटर होल्डिंगचं काम महत्त्वाचं आहे की त्याशिवाय एअरसुद्धा सॉईलमध्ये असते जी रूटला जिवंत ठेवण्यासाठी मदत करत असते रेस्पिरेशन थ्रू. त्यानंतर सॉईल एक मॅट्रिक्स म्हणून काम करते जे प्लांटच्या ग्रोथला स्टॅबिलाइज करत असतं. आता जर वेगवेगळे एलिमेंट एखाद्या सॉईलमध्ये कमी पडत असेल, विशेषतः इसेन्शियल एलिमेंट जर कमी पडत असतील आणि त्याचा परिणाम क्रॉपच्या यील्डवर होत असेल तर आपण फर्टिलायझर थ्रू हे एलिमेंट किंवा हे जे मिनरल एलिमेंट्स आहेत ते आपण सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. मग यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो हे दोन्हीसुद्धा आपण या ठिकाणी सप्लाय करत असतो सॉईलला. कशासाठी? कारण यांचा परिणाम प्लांटच्या यील्डवर, क्रॉपच्या यील्डवर निगेटिव्ह होत असतो म्हणून. पुढचा भाग आहे मेटाबॉलिझम ऑफ नायट्रोजनचा. यामध्ये पहिल्यांदा पाहूया नायट्रोजन सायकलबद्दल. तर या ठिकाणी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन शिवाय नायट्रोजन हा सुद्धा एक मोस्ट प्रिव्हॅलंट एलिमेंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, आपण विसरायला नको. यामध्ये नायट्रोजन हा अमायनो ॲसिड, प्रोटीन, हार्मोन, क्लोरोफिल यासारख्या महत्त्वाच्या बायोमॉलिक्यूल, व्हिटॅमिनला सुद्धा आपण विसरायला नको. तर यांचा हा कंपोनंट आहे. यामध्ये नायट्रोजन हा नॅचरल आणि ॲग्रिकल्चर इकोसिस्टीममध्ये लिमिटिंग न्यूट्रिएंट आहे असं म्हटलेलं आहे. तर हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला काही ठिकाणी MCQमध्ये ट्रू फॉल्स टाईप स्टेटमेंट दिलेले असतात तर त्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लक्षात ठेवायला हवं की एखादी इकोसिस्टीम आर्टिफिशियल असो किंवा नॅचरल असो दोन्हीमध्ये नायट्रोजन हाच महत्त्वाचा लिमिटिंग न्यूट्रिएंट आहे, म्हणजे याच्यामुळेच प्रोडक्टिव्हिटीवर निगेटिव्ह इफेक्ट होत असतो. यामध्ये नायट्रोजन जो आहे तो डायटॉमिक फॉर्ममध्ये भेटतो आपल्याला N2 फॉर्ममध्ये आणि त्यामध्ये त्या दोन ॲटममध्ये अगदी स्ट्रॉंग असा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि त्यामुळं जो गॅशियस फॉर्म आहे N2 तो आपल्याला इनर्ट असा समजला जातो. याचं सहजासहजी इतर कुठल्या कंपाऊंडमध्ये रूपांतर होत नाही. मग N2चं जे अमोनियामध्ये होणारं कन्व्हर्जन आहे पण त्याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. निसर्गामध्ये हे जे कन्व्हर्जन आहे ते लायटनिंगच्या मदतीनं होत असतं. अर्थातच हे फिक्सेशन ची फक्त एक स्टेप म्हणता येईल त्या ठिकाणी किंवा ओव्हरऑल एक भाग म्हणता येईल. तर एक इन नेचर लायटनिंग अँड अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन प्रोव्हाइड इनफ एनर्जी टू कन्वर्ट नायट्रोजन टू नायट्रोजन ऑक्साइड्स NO, NO2 और N2O. तर निसर्गामध्ये जेव्हा आकाशामध्ये पावसाच्या वेळेस विजा चमकत असतात आणि UV रेज सुद्धा उपलब्ध होतात तर त्या ठिकाणी नायट्रोजनचं रूपांतर त्याच्या वेगवेगळ्या ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये होत असतं. त्याशिवाय इंडस्ट्रियल कंबशन, फॉरेस्ट फायर, ऑटोमोबाईल एक्झॉस्ट आणि पॉवर जनरेटिंग स्टेशनमधून सुद्धा अशा प्रकारचे नायट्रोजनचे ऑक्साईड बाहेर पडत असतात. आता त्याशिवाय ऑर्गॅनिक नायट्रोजन जो असतो डेड प्लांट आणि ॲनिमलच्या बॉडीमध्ये त्यांचं डिकम्पोजिशन होत असताना त्यामधनं सुद्धा हा अमोनिया असा बाहेर पडू शकतो. तर मुळात नायट्रोजनच्या फिक्सेशनमध्ये अमोनिया आणि नायट्रोजनचे ऑक्साईड आपल्याला वेगवेगळ्या स्टेजला पाहायला मिळत असतात. मग यामधला जो काही अमोनिया आहे तो काही अमोनिया ॲटमॉस्फिअरमध्ये वापस एंट्री घेऊ शकतो आणि बहुतेक जो असा अमोनिया असेल, बहुतेक म्हणतोय म्हणजे मोस्ट ऑफ द क्वांटिटी त्याचं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये होतं आणि हे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेपमध्ये होत असतं. तर त्या अगोदर या ठिकाणी जे फ्लोचार्ट दिलेला आहे त्याला व्यवस्थित समजून घेऊया. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन दाखवलेला आहे. हा ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे रायझोबियमसारखे बॅक्टेरिया आहेत किंवा इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन आहे किंवा इलेक्ट्रिकल नायट्रोजन फिक्सेशन आहे म्हणजे आकाशातल्या विजा चमकत असताना नेचरमधलं जे आपण पाहिलं ते. तर या ठिकाणी जर बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन पाहिलं रायझोबियमचं तर तो डायरेक्ट अमोनिया तयार करेल. इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा अशा प्रकारे अमोनिया तयार आपण करू शकतो म्हणजे ज्या ठिकाणी युरिया वगैरे तयार केला जात असतो. तर हा तयार झालेला अमोनिया किंवा जेव्हा आपण युरिया सॉईलला देत असतो तेव्हा सॉईलला ॲक्च्युअली युरियाचं डिकम्पोजिशन म्हणून काय भेटत असतो? अमोनिया भेटत असतो. तर या अमोनियाचं रूपांतर NO2 म्हणजे सुरुवातीला नायट्राईटमध्ये होतं आणि मग नंतर नायट्रेटमध्ये होत असतं. तर अशा प्रकारे सॉईलमध्ये ह्या रिॲक्शन होत असतात. म्हणजे अमोनिया कुठल्या का मार्गाने येईना जेव्हा सॉईलमध्ये येतो रूटच्या जवळ रायझोस्फिअरमध्ये
रूट झोनमध्ये, तर त्या ठिकाणी अमोनियाचं रूपांतर पहिल्यांदा NO2 म्हणजेच नायट्राईटमध्ये आणि मग नंतर NO3 मध्ये होईल. तर अशा प्रकारे हा सॉईलचा नायट्रोजन पूल झाला. तर सॉईलच्या नायट्रोजन पूलचे कुठले कंपोनंट आहेत म्हटल्यानंतर आपल्याला सांगता यायला हवं, इट इज अमोनिया, नायट्राईट अँड नायट्रेट. तर या ठिकाणी काही महत्त्वाचे बॅक्टेरिया आहेत. तर जी पहिली स्टेप आहे अमोनिया टू नायट्राईट कन्व्हर्जनवाली, तर त्यामध्ये ज्या बॅक्टेरियांचा इथे नावाचा उल्लेख येतो ती नावं तुम्ही विसरायला नको. ती नावं आहेत नायट्रोसोमोनास आणि नायट्रोकोकस. ही पहिल्या स्टेपची नावं आहेत ज्या ठिकाणी अमोनियाचं रूपांतर नायट्राईटमध्ये होत असतं, नायट्रोसोमोनास आणि नायट्रोकोकस. आणि जी दुसरी स्टेप आहे ज्या ठिकाणी नायट्राईटचं रूपांतर नायट्रेटमध्ये होतं आहे, म्हणजे या स्टेपबद्दल बोलतोय आपण, तर या ठिकाणी नायट्रोबॅक्टर ह्या बॅक्टेरियाचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. हा राहिला तो नायट्रोबॅक्टर. तर ही नावं महत्त्वाची आहेत विद्यार्थ्यांनो. तर ह्या दोन्ही स्टेपला आपण एकंदरीत काय म्हटलेलं आहे, नायट्रिफिकेशन. म्हणजे स्टेप 1 आणि स्टेप 2 याला आपण काय नाव दिलेलं आहे, नायट्रिफिकेशन. आणि हे जे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहेत म्हणजे तिघांचा उल्लेख इथे या ठिकाणी करावा लागेल. नायट्रोसोमोनास, नायट्रोकोकस आणि नायट्रोबॅक्टर हे तिघं पण काय आहेत, कीमो ऑटोट्रॉप्स आहेत. हे महत्त्वाचं झालं बरं का, अत्यंत महत्त्वाचं झालं. हे तिन्ही काय झाले, कीमो ऑटोट्रॉप्स. म्हणजे हे काय करतात, केमिकल रिॲक्शन ऑक्सिडेशनच्या त्यामधनं जी एनर्जी बाहेर पडत असते त्या एनर्जीचा उपयोग करून हे त्यांचं फूड प्रिपेअर करत असतात. तर अशा प्रकारे तयार झालेला जो काही नायट्रेट आहे तो नायट्रेट आता प्लांटचे रूट ॲब्झॉर्ब करू शकतात. म्हणजे इथे पाहू शकतो आपण या ठिकाणी या नायट्रेटचं ॲब्झॉर्प्शन झालेलं आहे. मग प्लांट त्यांचा टोटल बॉडी बिल्डअपसाठी, प्लांट बायोमास बनवण्यासाठी हा नायट्रेट वापरतील. आणि प्लांटकडनं हे ॲनिमलकडे येईल. या ठिकाणी इथे ॲनिमलकडे आलेलं आहे. आणि आता प्लांट आणि ॲनिमलच्या डेथनंतर यांची जी काही डेड बॉडीज असतील प्लांट ॲनिमलच्या, यांच्या डिकम्पोजिशनमधनं हा अमोनिया बाहेर पडेल. या प्रोसेसला आपण अमोनिफिकेशन नाव दिलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. आता इथे अमोनियाचा सोर्स हा डिके ऑफ द डेड बॉडीज असं आपण म्हणूया. तर ह्या प्रोसेसलाच आपण अमोनिफिकेशन असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता यामध्ये वेगवेगळे फंगाई किंवा बॅक्टेरिया असू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची स्टेप राहते ती म्हणजे हा जो काही नायट्रेट आहे सॉईलमधला, या नायट्रेटला वापस ॲटमॉस्फेरिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करणारे सुद्धा काही बॅक्टेरिया आहेत. आणि यांची जी प्रोसेस आहे ती डिनायट्रिफिकेशनची आहे. आणि या बॅक्टेरियाची नाव इथं दिलेली आहेत. ही नाव आपल्याला विसरायला नको. हे आहे सुडोमोनास आणि थायोबॅसिलस. या ठिकाणी नावं आहेत, पाहू शकता तुम्ही, सुडोमोनास आणि थायोबॅसिलस. ही कोणती प्रोसेस घडून आणत असतात, डिनायट्रिफिकेशनची. ठीक आहे. आता नायट्रेटचं रूपांतर या ठिकाणी पहा, त्यांचं रूपांतर नायट्रोजनमध्ये झालेलं आहे. म्हणजे डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस ही बेसिकली कोणती प्रोसेस आहे, रिडक्शनची प्रोसेस आहे. हे पण महत्त्वाचं आहे कारण यांच्यामधला इथे ऑक्सिजन आपण काढून टाकत असतो. तर अशा प्रकारे हा थोडासा भाग होता. त्या ठिकाणी आणखीन एक ह्या दोन रिॲक्शनला थोडंसं व्यवस्थित समजून घ्या आणि यांच्यावर कशा प्रकारचा क्वेश्चन होऊ शकतो हे पण लक्षात घ्या. या ठिकाणी पहा, 2 अमोनिया आहेत. यांचं रूपांतर सुरुवातीला 2 नायट्रेटमध्ये झालं. मग 2 नायट्रेटचं रूपांतर इथे आपण पाहू शकतो 2 नायट्रेटमध्ये झालेले. म्हणजे अशी जर आपण लिंक लावली, काय, 2 नायट्रोजनचं 2 अमोनियाचं रूपांतर 2 नायट्रेटमध्ये होण्यासाठी एकंदरीत किती ऑक्सिजन लागले, तर हे 3 आणि हा 1 म्हणजे 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल लागलेले आहेत. कशासाठी, 2 अमोनियाचं रूपांतर 2 नायट्रेटमध्ये होण्यासाठी. लक्षात घ्या. म्हणजे जर एका अमोनियाचं वर क्वेश्चन केला, एका अमोनियाचं रूपांतर एका नायट्रेटमध्ये होण्यासाठी, तर सांगायला फार अवघड जाऊ नये, इट विल बी 2O2. ठीक आहे. आता याऐवजी क्वेश्चन जर असाच विचारला स्ट्रेट फॉरवर्ड, 2 अमोनिया ते 2 नायट्रेट तर 3 ऑक्सिजन, 2 नायट्रेट ते 2 नायट्रेट 1 ऑक्सिजन. ठीक आहे. किंवा 1 नायट्रेट ते 1 नायट्रेट म्हणलं तर हाफ ऑक्सिजन असं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. लक्षात येते. तर या पद्धतीनं आपण हे सगळं सॉर्ट आउट करू शकतो. तर अशा पद्धतीनं इथे हे लक्षात ठेवायचे, 2 अमोनिया ते 2 नायट्रेट असं जर विचारलं तर 4 ऑक्सिजन, आणि 1 अमोनिया ते 1 नायट्रेट म्हणलं तर आपल्याला म्हणायचं काय, एकच ऑक्सिजनचा काय लागणार आहे, 2 अमोनिया ते 2 नायट्रेटसाठी 4 ऑक्सिजन आणि 1 अमोनिया ते 1 नायट्रेटसाठी 2 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल लागते. हा महत्त्वाचा भाग होता, हा विसरायला नको. पुढचा भाग आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनचा. तर यामध्ये आपण पाहू शकतो तिथे की नायट्रोजन टू अमोनिया कन्व्हर्जन, या एवढ्याच कन्व्हर्जनला आपण बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणत असतो. यामध्ये ही कॅपॅसिटी फक्त काही प्रोकॅरियोटिक स्पेसिसकडे आहे. लक्षात घ्या, कुठलाही युकॅरियोट हे काम करू शकत नाही. कुठलं, नायट्रोजन टू अमोनिया कन्व्हर्जनचं. मग ही प्रोसेस ही मुळात कोणती आहे, रिडक्शनची. कारण या ठिकाणी आपण नायट्रोजनमध्ये पाहू शकतो हायड्रोजन ॲड झालेला आहे आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजनला आपण रिडक्शन असं म्हणत असतो. त्यानंतर बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनची कॅपॅसिटी त्यांच्याकडे का असते, कारण त्यांच्याकडे नायट्रोजनेज नावाचा एन्झाईम असतो आणि त्यामुळं हे अशा प्रकारचं रिडक्शन करत असतात. तर ही कॅपॅसिटी फक्त आणि फक्त प्रोकॅरियोट पुरती मर्यादित आहे. याचा अर्थ हा नाही होत की सगळ्याच प्रोकॅरियोटला हे काम जमत असतं. काही ठराविक प्रोकॅरियोटच हे काम करू शकतात. तर या ठिकाणी पाहू शकता ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्डेड नायट्रोजन दाखवलेलं आहे, दुसऱ्या बाजूला अमोनिया दाखवलेला आहे आणि हे काम जे आहे ते नायट्रोजनेज सारख्या एन्झाईमच्या मदतीने घडून येत असतं. मग त्या ठिकाणी पाहूया की जे बॅक्टेरिया आहेत त्यामध्ये हे फ्री लिव्हिंग किंवा सिम्बायोटिक दोन्ही पद्धतीचे बॅक्टेरिया हे काम करू शकतात. म्हणजे मुक्तपणे जीवन जगणारे किंवा सहजीवी जीवन पद्धतीचं जीवन जगणारे. यामध्ये फ्री लिव्हिंग जे आहेत त्यांचे आपण 2 टाईप सांगतो. एक सांगतो ॲरोबिक आणि दुसरे सांगतो अनएरोबिक.
ठीक आहे. आता अर्थातच नायट्रोजन फिक्सरबद्दलच बोलतोय, पण फ्री लिव्हिंगमध्ये दोन आपण करतो, ॲरोबिक आणि अनॅरोबिक. ॲरोबिकमध्ये कोण येतं, अझोटोबॅक्टर आणि बेजरिंकिया येतात, तर अनॅरोबिकमध्ये रोडोस्पायरिलम येत असतं. लक्षात घ्या, हे दोनच आहेत, ॲरोबिक आणि अनॅरोबिक. ॲरोबिकमध्ये दोन आहेत, कुठले, अझोटोबॅक्टर आणि बेजरिंकिया, आणि रोडोस्पायरिलम हा अनॅरोबिक प्रकारचा आहे. त्याशिवाय सायनोबॅक्टेरियाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल. ॲनाबॅन आणि नॉस्टॉक सारखे जे फ्री लिव्हिंग ॲरोबिकमध्येच या ठिकाणी आपण त्यांना इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर पुढचा भाग आहे सिम्बायोटिक बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनचा. तर या ठिकाणी आपण रायझोबियमची स्टडी करणार आहोत. लेग्युम बॅक्टेरिया रिलेशनशिप, यामध्ये रॉड शेप असलेले म्हणजे बॅसिलस फॉर्ममध्ये असलेले हे रायझोबियम आहेत, आणि यांचं रिलेशनशिप जे आहे ते लेग्युमिनस प्लांट. इथं खूप सारी उदाहरणं दिलेली आहेत, सगळी मी हायलाईट केलेली आहे, तुम्ही सुद्धा हायलाईट करून ठेवा. कुठले कुठले आहेत, अल्फा अल्फा, स्वीट क्लोवर, स्वीट पी, लेंटिल, गार्डन पी, ब्रॉड बीन, क्लोवर बीन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीन्स या ठिकाणी आपण इन्क्लूड करत असतो. हे सगळे लेग्युमिनसी प्लांटचे फॅमिलीचे घटक आहेत. तर यामध्ये मोस्ट कॉमन असोसिएशन म्हणजे रूट नोड्यूलच्या स्वरूपामध्ये असते. रूट नोड्यूल म्हणजे या प्लांटच्या रूट स्वरमुळावर गाठी तयार झालेल्या असतात. यामध्ये फ्रँकिया याचासुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे की हा गाठी तयार करतो, पण हा नॉन लेग्युमिनस प्लांटच्या मुळावर गाठी तयार करत असतो. उदाहरणार्थ ॲल्नस नावाच्या प्लांटचा इथे उल्लेख आलेला आहे, आणि त्याच्या मुळावर ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या फ्रँकिया नावाच्या मायक्रोमुळे तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर आणखीन थोडंसं पुढे जाऊया. या सर्वांमध्ये रायझोबियमचं तर आलेच, रायझोबियम आणि फ्रँकिया हे सॉईलमध्ये मुक्तपणे पण जीवन जगू शकतात, पण सिम्बायोसिसमध्ये नायट्रोजन फिक्स करू शकतात. लक्षात घ्या, सॉईलमध्ये मुक्तपणे जीवन जगू शकतात, पण तेव्हा ते नायट्रोजन फिक्स करू शकत नाहीत. जेव्हा ते सिम्बायोसिसमध्ये येत असतात तेव्हा आणि तेव्हाच ते नायट्रोजन फिक्स करू शकतात. हा भाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे. याची कारणं वेगवेगळी आहेत, पुढच्या भागामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर आता आपल्याला हे जर ऑब्झर्व करायचं असेल की यांच्या रूट नोड्यूलमध्ये अशा प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि नायट्रोजन फिक्सेशनचं ते काम करत असतात, तर त्यासाठी आपल्याला फ्लावरिंग व्हायच्या अगोदर आपल्याला एखाद्या लेग्युमिनस प्लांटला घेऊन त्याला अप्रूट करावं लागेल, मुळासकट त्याला उपटावं लागेल. तर आपल्याला त्याच्या मुळावर गाठी दिसतील, आणि त्या आपण नोड्यूलला जर कट केलं तर आपल्याला त्याचा सेंट्रल पोर्शन हा पिंक किंवा रेड कलरचा दिसेल. तर हा रेड कलर किंवा पिंक कलर का आलेला आहे, तर त्या ठिकाणी एक पिगमेंट, एक रंगद्रव्य हिमोग्लोबिन किंवा त्या हिमोग्लोबिन सारखा आहे, लेग्युमिनस हिमोग्लोबिन, त्याला म्हटलेलं आहे लेग हिमोग्लोबिन. हे प्लांटच्या रूटनी बनवलेलं पिगमेंट आहे. मग यामध्ये नोड्यूल फॉर्मेशनची प्रोसेस लक्षात घेऊया आपण. तर या ठिकाणी रायझोबियमबद्दल चर्चा होणार आहे. मग यातल्या ज्या स्टेजेस आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत लक्षात घ्या. पहिल्यांदा रायझोबिया जे की रूटच्या अवतीभोवती असतील, त्या ठिकाणी त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल. त्यानंतर ते समूह तयार करतील, कॉलनायझेशन करतील सराउंडिंग द रूट. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये ते अटॅच होतील, कशाला, रूट हेअर सेलच्या एपिडर्मिसला. ठीक आहे. एपिडर्मल सेल ज्यांना रूट हेअर तयार झालेले आहेत त्या ठिकाणी ते अटॅच होतील. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन, मग कॉलनायझेशन, आणि मग अटॅचमेंट विथ द रूट हेअर सेल एपिडर्मिस. त्यानंतर रूट हेअर कर्ल. आता त्यामुळे त्याचा परिणाम काय होईल की आता इथे हा झाला चौथा इव्हेंट, कुठला, कर्लिंग ऑफ द रूट हेअर. ठीक आहे. द रूट हेअर कर्ल अँड बॅक्टेरिया इन्वेट द रूट हेअर. त्यानंतर त्या आतमध्ये एंट्री घेतात. लक्षात घ्या, ह्या स्टेप सिक्वेन्स महत्त्वाचा, याच्यावर क्वेश्चन बरेच वेळ झालेला आहे. त्यानंतर ज्या बॅक्टेरिया आहेत त्या आतमध्ये एंट्री करत असताना रेल्वेच्या बोगीप्रमाणे एका पाठोपाठ एका सिक्वेन्समध्ये, एका चेनमध्ये जात असतात. तर त्याला आपण म्हणतो इन्फेक्शन थ्रेड. तर इथे इन्फेक्शन थ्रेडची निर्मिती झालेली आहे, फॉर्मेशन ऑफ इन्फेक्शन थ्रेड कॅरिंग द बॅक्टेरिया इन टू द कॉर्टेक्स ऑफ द रूट. आणि अशा प्रकारे हे कुठपर्यंत चाललेत, तर हे चाललेत त्यांच्या कॉर्टेक्स, रूटच्या कॉर्टेक्सपर्यंत चाललेत. कुठून, एपिडर्मिसपासून. ठीक आहे. आणि कॉर्टेक्समध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते नोड्यूल फॉर्मेशनच्या प्रोसेसला सुरुवात करतील. तर लक्षात घ्या, या ठिकाणी कॉर्टेक्समध्ये हे नोड्यूल फॉर्मेशन होणार आहे. म्हणजे नोड्यूल फॉर्मेशन एक्झॅक्ट कुठे होतं म्हटलं तर आपल्याला ॲनाटॉमिकली सांगता यायला हवं, दॅट इट टेक्स प्लेस इन द कॉर्टेक्स रिजन ऑफ द रूट. ठीक आहे. आता आतमध्ये गेल्यानंतर ते ज्या इन्फेक्शन थ्रेडच्या फॉर्ममध्ये गेले ते तसेच राहतात का, नाही. तिथे गेल्यानंतर त्यांचं काय होतं, ते रिलीज होत असतात त्या ठिकाणावर. ठीक आहे. तर त्या ठिकाणी ते काय झालेले आहेत, रिलीज झालेले त्या इन्फेक्शन थ्रेडमधनं. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी डिफरन्शिएशन होत असतं वेगवेगळ्या नायट्रोजन फिक्सिंग सेल्सच्या रूपांतरमध्ये, त्यांचं डिफरन्शिएशन होत असतं त्या बॅक्टेरियाचं. आणि सेल डिव्हिजनला प्रमोट करतात, आणि त्यामुळं खूप साऱ्या एक्सेस सेल तयार झालेल्या ज्या आहेत त्या बाहेरच्या बाजूला आउटग्रोथच्या स्वरूपात तयार होतात. त्यालाच आपण नोड्यूल असं म्हणतो. आणि या नोड्यूलचं डायरेक्ट वॅस्क्युलर कनेक्शन हे त्या होस्ट प्लांटच्या झायलेमसोबत असतं. सो डायरेक्ट वॅस्क्युलर कनेक्शन विथ द होस्ट फॉर एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट. ठीक आहे. तर हेच इव्हेंट इथे आपण पिक्चरियल फॉर्ममध्ये पाहू शकतो. ठीक आहे. सुरुवातीला या ठिकाणी काही बॅक्टेरिया दाखवलेले आहेत, मग यांची क्वांटिटी वाढली. ठीक आहे. आणि यांनी समूहसुद्धा तयार केलेला आहे. त्यानंतर हे एंट्री करतायत आतमध्ये, आणि एंट्री केल्यावर या ठिकाणी आपण कर्लिंगसुद्धा पाहू शकतो रूट हेअरला कशा पद्धतीने झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे कॉर्टेक्समध्ये येऊन इथे सेल डिव्हिजनला प्रमोट करतात, आणि त्यामधनं नोड्यूल फॉर्मेशन होत असतं. तर अशा प्रकारे ह्या स्टेजेस महत्त्वाचे आहेत. इथे या ठिकाणी परत एक वेळेस दिलेला आहे, याला एक वेळेस रिडिंग देऊया. रायझोबियम बॅक्टेरिया कॉन्टॅक्ट ससेप्टेबल रूट हेअर डिवाइड नियर इट. त्याच्या अवतीभोवती त्यांचे डिव्हिजन होतं, म्हणजेच मल्टिप्लिकेशन झालं. त्यानंतर सक्सेसफुल इन्फेक्शन ऑफ द रूट हेअर कॉजेस इट टू कर. आतमध्ये गेल्यामुळं आता रूट हेअरची कर्लिंग होत असते. इन्फेक्शन थ्रेड, आता ते सगळे एका रेल्वेच्या बोगीसारखे अरेंज झालेले आहेत.
ठीक आहे, इनर कॉर्टेक्सपर्यंत जातात. बॅक्टेरिया गेट मॉडिफाईड इंटू रॉड शेप बॅक्टेरॉइड्स, हे महत्त्वाचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं रूपांतर बॅक्टेरॉइड्समध्ये होत असतं आणि त्यामुळे इनर कॉर्टिकल आणि पेरिसायकल सेलमध्ये सेल डिव्हिजन होत असतं. हा पण महत्त्वाचा भाग आहे. एक्झॅक्टली कोणत्या प्रकारच्या सेलमध्ये सेल डिव्हिजन होतं, तर कॉर्टेक्स ॲज वेल एज पेरिसायकल सेलमध्ये सेल डिव्हिजन होत असतं. आणि कॉर्टिकल आणि पेरिसायकल सेलमध्ये सेल डिव्हिजन झाल्यामुळे काय होतं, या ठिकाणी नोड्यूल तयार होत असतो. ठीक आहे, मॅच्युअर नोड्यूल इज कम्प्लीट when its vascular tissue is continuous with those of the root. ठीक आहे, त्या नोड्यूल फॉर्मेशन कंप्लीट झालं असं आपण केव्हा म्हणू, जेव्हा त्याचं व्हॅस्क्युलर टिश्यू झालेम सोबत कनेक्शन इस्टॅब्लिश होईल. त्या ठिकाणी जे रिॲक्शन आहे त्याला एक याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तर थोडंसं हे समजून घ्या. या ठिकाणी नायट्रोजन दाखवलेलं आहे, N2 सिंगल मॉलिक्यूल आहे. आता त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन आणि 8 प्रोटॉन लागत आहेत. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता का की 4 H2 लागत आहेत, 4 H2 असं म्हणता येईल. 8 इलेक्ट्रॉन 8 प्रोटॉन म्हणजेच काय झाले 4 H2 म्हणजेच 8 हायड्रोजनचे ॲटम आणि 16 ATP लागत आहेत. लक्षात घ्या, एका नायट्रोजनच्या मॉलिक्यूलसाठी इतके लागत आहेत आणि 16 ATP लागत आहेत. आता गमतीचा भाग असा की 2 अमोनिया जर विचार केले तर एकंदरीत 6च हायड्रोजनचे ॲटम आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये किती लागत आहेत, 8 हायड्रोजनचे ॲटम लागत आहेत एका नायट्रोजनच्या मॉलिक्यूलसाठी. लक्षात घ्या, एका नायट्रोजनच्या मॉलिक्यूलपासून 2 अमोनियाचे मॉलिक्यूल तयार होत आहेत. नायट्रोजनचा मॉलिक्यूल 1 पण अमोनियाचे मॉलिक्यूल मात्र 2. म्हणजे या कॅल्क्युलेशन आपल्याला वाटतं की 6 हायड्रोजन लागायला हवेत, पण तसं आहे का, नाही. या ठिकाणी 2 एक H2 जो आहे तो बाहेर पडतोय आणि 16 ATP हे यूज केल्यामुळे 16 ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाजूला होतं. तो भाग सिंपल झाला, पण महत्त्वाचा भाग आहे आपल्याला. म्हणजे रिॲक्शनमध्ये काय वाटतं की एक नायट्रोजनचा मॉलिक्यूल आणि 2 अमोनियाचे मॉलिक्यूल म्हणजे 6 हायड्रोजन लागले असतील. नाही, 8 हायड्रोजनचे ॲटम लागलेले आहेत. 6 नाही, तर त्याच्यामध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम म्हणजेच एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल इथे एक्सेसमध्ये बाहेर पडलेला आहे. ठीक आहे, तर हा भाग विसरायला होऊ शकतो, तर हा भाग विसरायला नको, तुम्ही हे पण लक्षात घ्या. आणि किती ATP लागतात, आता एका नायट्रोजनच्या मॉलिक्यूलसाठी 16 ATP लागतात किंवा 2 अमोनियासाठी 16 ATP लागतात. म्हणजे एका अमोनियासाठी किती, सिंपल आहे, 8 ATP. ओके, तर एका नायट्रोजन ॲटमच्या फिक्सेशनसाठी, एका नायट्रोजनच्या फिक्सेशनसाठी अमोनिया, एका अमोनियामध्ये कन्वर्ट होण्यासाठी 8 ATP आणि एका नायट्रोजन मॉलिक्यूल असं जर म्हटलं तर मात्र 16 ATP लागतील. ठीक आहे, किंवा एक अमोनिया तयार होण्यासाठी 8 ATP आणि 2 अमोनियासाठी 16 ATP. तर हा थोडासा कन्फ्यूज होणारा भाग आहे, त्यामुळे याच्याकडे व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे. त्यानंतर नायट्रोजनेसबद्दल आपण बोलूया. नायट्रोजनेस हा ऑक्सिजनला फार सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजनच्या संपर्कात आला तर नायट्रोजनेस इनॅक्टिवेट होत असतो. त्यामुळं ही नायट्रोजन फिक्सेशनची जी प्रोसेस आहे ती अनएरोबिक प्रोसेस आहे. ठीक आहे, अनएरोबिक कंडिशनमध्येच हे काम होऊ शकत असतं. ठीक आहे, त्यामुळं आता नायट्रोजनेसला ऑक्सिजनपासून वाचवणं आवश्यक आहे, त्याचं प्रोटेक्शन करणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी लेग हिमोग्लोबिन कामाला येत असतो, जो आपल्या ब्लडमधल्या हिमोग्लोबिन सारखंच काम करतो. त्या ठिकाणच्या ऑक्सिजनला तो पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी अनएरोबिक कंडिशन निर्माण व्हायला मदत होत असते. ठीक आहे, फ्री लिव्हिंग कंडिशनमध्ये असताना रायझोबियम किंवा फ्रँकिया का नायट्रोजन फिक्सेशन करू शकत नाहीत, कारण ते ॲरोबिक आहेत आणि त्यामुळे तिथे ऑक्सिजनचा संपर्क नायट्रोजनेस सोबत आल्यामुळे तो नायट्रोजनेस नॉन ऑपरेशनल होतो, इनॅक्टिवेट होत असतो. पण जेव्हा सिम्बायोटिक कंडिशन असते त्या ठिकाणी मात्र हा लेग हिमोग्लोबिन काय करतो, अनएरोबिक कंडिशन निर्माण करून द्यायला मदत करत असतो. ठीक आहे, आता या डायग्रामकडे सुद्धा लक्षात घ्या. या ठिकाणी पहा, 2 नायट्रोजनेसच्या याच्यावर 2 ॲक्टिव्ह साईट दाखवलेल्या आहेत, तिथे नायट्रोजन अटॅच झालेले आहेत. आता जसे अटॅच झाले पहा, इथे आपल्याला 3 बॉन्ड दिसतात, पण इथे या ठिकाणी अटॅच झाल्यावर 2 बॉन्ड दिसतात. ठीक आहे, आता इथे सुद्धा 2 बॉन्ड आहेत का, कारण इथे आता एक हायड्रोजन ॲड झाला, बरोबर. त्यानंतर आणखीन आता काय झालं, 1 बॉन्ड झाला आणि इथे 2 हायड्रोजन ॲड झालेले आहेत प्रत्येक नायट्रोजनला. आता या ठिकाणी 3 हायड्रोजन ॲड झालेले आहेत, लक्षात येते. तर एकूण किती, 2 + 2 + 2 असे 6 आपल्याला वाटतात, पण ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये पाहिलं आपण किती हायड्रोजन लागत आहेत, दॅट इज 8. ओके, तर हा भाग महत्त्वाचा होता. डायग्राम बेससुद्धा तुम्हाला समजून सांगितलं आणि रिॲक्शन बेससुद्धा. आता या ठिकाणी एनर्जी इनपुट खूप जास्त लागलेली आहे. प्रत्येक अमोनियासाठी 8 ATP आत्ताचे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर हा जो अमोनिया तयार झाला त्याचं पुढे काय होतं, त्याचं पुढचं भवितव्य काय आहे, तर ॲट फिजिओलॉजिकल pH अमोनिया इज प्रोटोनेटेड टू फॉर्म अमोनियम आयन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किंवा प्लांट बॉडीमध्ये जो pH आहे त्याला आपण फिजिओलॉजिकल pH म्हणतो, विच इज स्लाइटली अल्कलाइन. तर ह्या ठिकाणी NH3 जो आहे तो एक प्रोटॉन ॲब्झॉर्ब करतो, याला आपण त्याचं प्रोटोनेशन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे NH3चं रूपांतर NH4+ मध्ये होत असतं. वाईल मोस्ट ऑफ द प्लांट कॅन ॲसिम्युलेट नायट्रेट ॲज वेल ॲज अमोनियम आयन, द लॅटर इज क्वाईट टॉक्सिक. आता बहुतेक प्लांट जे आहेत ते नायट्रेट आणि अमोनियम आयन दोन्हीला ॲसिम्युलेट करू शकतात, दोन्हीलाही ॲब्झॉर्ब करू शकतात, पण अमोनियम आयन हे टॉक्सिक आहेत. लक्षात घ्या, ॲब्झॉर्ब तर दोन्हीलाही करता येईल, पण अमोनियम आयन हा प्लांट बॉडीसाठी टॉक्सिक आहे. त्यामुळे त्याला तिथे जमा करून घेता येणार नाही, त्याचं इमिजिएटली कुठल्या ना कुठल्या सबस्टन्समध्ये रूपांतर करावं लागेल. मग या ठिकाणी 2 महत्त्वाचे मार्ग आहेत ज्या पद्धतीनं ह्या अमोनियम आयनला ॲक्युमुलेट होऊ दिल्या जात नाही. यामध्ये पहिला आहे रिडक्टिव्ह अमायनेशन. म्हणजे या ठिकाणी जो अमोनियम आयन तयार झालेला आहे, ठीक आहे, ॲसिम्युलेट झालेला आहे,
तो त्याची रिॲक्शन अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिडसोबत होत असते. आता अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड आपण कुठल्या फिजिओलॉजीच्या पाथवेमध्ये पाहिलं तुम्हाला लक्षात असेल, तर अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड अमोनियम आयनसोबत रिॲक्शन होते. या ठिकाणी NADPH सुद्धा आहे आणि एन्झाईम महत्त्वाचा आहे ग्लुटामेट डिहायड्रोजनेज. ठीक आहे, तर अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिडचं रूपांतर या ठिकाणी ग्लुटॅमिक ॲसिड किंवा ग्लुटामेटमध्ये होत असतं. ग्लुटामेट हा अमायनो ॲसिड आहे, एवढं माहिती असायला हवं तुम्हाला. तर या ठिकाणी काय झालं की एक अमायनो ॲसिड तयार झाला. साध्या एका ऑर्गॅनिक ॲसिडचं रूपांतर या ठिकाणी कशामध्ये झालेले, अमायनो ॲसिडमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर हा ग्लुटामेट तयार झाला. H2 आणि NADPH तर याचे साईड प्रोडक्ट झाले. तर एन्झाईम महत्त्वाचा आहे ग्लुटामेट डिहायड्रोजनेज, कारण या ठिकाणी NADPHचं डिहायड्रोजनेशन झालेलं आहे. ठीक आहे, आणि तो हायड्रोजन कुणी ॲब्झॉर्ब केलेला आहे तर अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिडने. ठीक आहे, तर हे झालं रिडक्टिव्ह अमायनेशन, म्हणजे अमोनियम आयनचा आपण बंदोबस्त कसा करणार आहोत ते आपण पाहतोय. आता दुसरी जी रिॲक्शन आहे त्या ठिकाणी आपण पाहतो ट्रान्स अमायनेशन, म्हणजे आता जो ग्लुटामेट तयार झाला त्याच्यापासून इतर अमायनो ॲसिड तयार करणे. तर यामध्ये काय होतं, अमायनो ग्रुप फ्रॉम वन अमायनो ॲसिड टू द कीटो ग्रुप ऑफ अनदर कीटो ॲसिड. तर या ठिकाणी वेगवेगळे कीटो ॲसिड असतील की जे अमायनो ग्रुप ॲब्झॉर्ब करू शकतात किंवा ॲक्सेप्ट करू शकतात. मग त्यांना आपण काय म्हणलं, अमायनो ॲक्सेप्टर. आणि आताशी मगाशी तयार झालेला जो ग्लुटामेट आहे अमायनो डोनर म्हणून तो काम करतो. मग तो त्याचा जो अमायनो ग्रुप आहे तो इतर अमायनो ॲक्सेप्टरला किंवा इतर कीटो ॲसिडला हा अमायनो ग्रुप डोनेट करत असतो आणि त्यामधून मग इतर वेगवेगळ्या प्रकारच्या अमायनो ॲसिडची निर्मिती होत असते. तर या रिॲक्शनमध्ये अमायनो ग्रुपचं फक्त ट्रान्सफर झालेलं आहे अमायनो ॲसिड, विशेषतः ग्लुटामेटपासून इतर प्रकारच्या ऑर्गॅनिक ॲसिडला हा अमायनो ग्रुप दिला जातो. त्यामुळे या रिॲक्शनला आपण काय नाव दिलेलं आहे, ट्रान्स अमायनेशन. ठीक आहे, या ठिकाणचा एन्झाईम पण त्याचं परनच नाव आहे त्याचं ट्रान्स अमायनेज. ठीक आहे, तर या रिॲक्शनमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतं. मग यामध्ये दोन महत्त्वाचे अमाइड इथे महत्त्वाचे आहेत, अस्पर्जिन आणि ग्लुटामाइन. हा भाग महत्त्वाचा आहे, याला हवं तर मी स्टार करून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर अस्पर्जिन आणि ग्लुटामाइन हे महत्त्वाचे अमाइड आहेत. आता हे जे आहे ते स्ट्रक्चरल पार्ट ऑफ प्रोटीन असतात. ठीक आहे, बहुतेक जे प्रोटीन प्लांटमध्ये आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे अस्पर्जिन आणि ग्लुटामाइनमध्ये असतात. काय महत्त्वाचं यांच्यामध्ये, दे आर फॉर्म फ्रॉम टू अमायनो ॲसिड, नेमली अस्पर्टिक ॲसिड आणि ग्लुटॅमिक ॲसिड. पहा, अस्पर्टिक ॲसिडमध्ये सुद्धा अमायनो ग्रुप आहे, पण अस्पर्जिनमध्ये एक्सेस अमायनो ग्रुप आहे, किंवा ग्लुटॅमिक ॲसिडमध्ये सुद्धा अमायनो ग्रुप आहे, कारण दोन्ही अमायनो ॲसिड आहेत, पण ग्लुटामाइनमध्ये एक्सेस आहे. ठीक आहे, बाय ॲडिशन ऑफ अनदर अमायनो ग्रुप टू इच, म्हणजे अस्पर्टिक ॲसिडमध्ये आणखीन एक अमायनो ग्रुप ॲड झाला तर अस्पर्जिन, ग्लुटॅमिक ॲसिडमध्ये आणखीन एक अमायनो ग्रुप ॲड झाला तर ग्लुटामाइन. ठीक आहे, तर यामध्ये जो हायड्रॉक्सिल पार्ट आहे या ॲसिडचा तो जाऊन त्या ठिकाणी काय येत असतं, NH2 रॅडिकल ॲड होत असतो. हायड्रॉक्सिल पार्ट रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी कोण येत असतं, NH2 रॅडिकल एक्सेस ॲड होत असतो. म्हणून आपण त्याला अमायनो ॲसिड न म्हणता त्याला काय म्हणतो, अमाइड असं म्हणतो. मग अशा प्रकारच्या अमाइडमध्ये म्हणजे अस्पर्जिन आणि ग्लुटामाइनमध्ये आपण यांच्याबद्दल एक स्टेटमेंट देतोय की यांच्यामध्ये जास्त प्रमाणात नायट्रोजन असतो ॲज कम्पेअर टू अमायनो ॲसिड. सो दे आर ट्रान्सपोर्टेड टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट बाय द झॅलेमिसन. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा फॉर्म कुठला बेटर पडेल, नायट्रोजन जर घेऊन जायचा असेल तर अमायनो ॲसिड बेटर असेल का अमाइड बेटर असतील, ऑब्वियसली अमाइड बेटर असतील, कारण त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त नायट्रोजन बसलेलं आहे. ठीक आहे, सो इन ॲडिशन अलॉंग विथ द ट्रान्सपोर्टेशन स्ट्रीम द नोड्यूल्स ऑफ सम प्लांट एक्झाम्पल सोयाबीन एक्सपोर्ट द फिक्स नायट्रोजन ॲज युरिड. हे पण एक स्पेशल एक्झाम्पल आहे. ठीक आहे, या ठिकाणी सोयाबीन प्लांटचं एक्झाम्पल इथे दिसतं आपल्याला. सोयाबीनबद्दल चर्चा केलेली आहे की नायट्रोजनचं ट्रान्सपोर्टेशनचा फॉर्म कुठल्या स्वरूपात आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ युरिड्स. कुठला फॉर्म आहे हा, युरिड्सचा फॉर्म आहे. कुणामध्ये, सोयाबीनमध्ये. ठीक आहे, कारण कायचं याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन टू कार्बन रेशिओ हा खूप जास्त असतो. ठीक आहे, ट्रान्सपोर्टेशन फॉर्म हा कसा निवडायचा, तर ज्याचं नायट्रोजन टू कार्बन रेशिओ जास्त असतो, म्हणजे कार्बनच्या तुलनेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं, त्याला ट्रान्सपोर्टेशनचा फॉर्म म्हणून निवडलं जात असतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे आपण आजचं लेक्चर संपूया. तर लक्षात आलं असेल हे लेक्चर कुणासाठी उपयोगाचं होतं, ज्यांनी हा चॅप्टर या अगोदर प्रिपेअर केलेला आहे त्यांच्यासाठी हे फटाफट रिव्हिजन कॅटेगरीमध्ये येत असतं. ठीक आहे, आजचं रिव्हिजन इथेच थांबूया. पुढच्या चॅप्टरसाठी पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. धन्यवाद.